महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन. गेल्या काही काळात महाराष्ट्राचं सामाजिक वातावरण पूर्णतः बिघडलेलं आहे. जाती आणि धार्मिक संघर्षात आता गुन्हेगारीने सुद्धा डोकं वर काढलेलं आहे. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख, जालना जिल्ह्यातील कैलास बोराडे मारहाण प्रकरण, सुरेश दसांचा कार्यकर्ता असलेला खोक्या भोसलेचे कारनामे आणि आता सोलापूर जिल्ह्यात निर्घृणपणे झालेला तरुणाचा खून, या सगळ्या घडामोडींनी महाराष्ट्राचं मन सुन्न झालेलं आहे. माझ्या मुलाचा ज्या पद्धतीनं खून झाला तसंच त्यांनाही संपवा असं म्हणत या तरुणाच्या आईनं टाहो फोडलाय. काय आहे हे प्रकरण, पाहूया या स्पेशल व्हिडिओतून. नमस्कार, मी राहुल सडोलीकर आणि आपण पाहायला सुरुवात केली आहे महाराष्ट्र दिनमान. बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाचे फोटो पाहून महाराष्ट्र हादरून गेला होता. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय देण्याची मागणी करत आणि आरोपींच्या लवकरात लवकर फाशीची मागणी केली जात आहे. सोलापूर जिल्ह्यात ही अशीच हादरवून टाकणारी घटना घडली. पिलीव माळशिरस रस्त्यावरील निर्मनुष्य जंगलात एका तरुणाचा अत्यंत निर्घृणपणे खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे. या ठिकाणी या तरुणाचा हाल करून खून करून मृतदेह टाकून दिलेला आढळून आला. तसंच नग्न मृतदेहावर क्रूर मारहाणीचे आणि गरम सळईचे चटके दिल्याच्या खुणा सुद्धा दिसलेल्या आहेत. अशा क्रूर पद्धतीने एका तरुणाचा मृतदेह सापडल्याने सोलापूर जिल्ह्यावासियांना मात्र मोठा धक्का बसलेला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या आठवणी ताज्या झालेल्या आहेत. माझ्या लेकाच्या मारेकरांना शोधून फाशी द्या, त्यांनाही तसंच हाल करून संपवा अशी मागणी पीडित म्हणजेच मृत आकाशच्या आईनं माध्यमांसमोर दिली. मृत आकाश खुर्द याच्या आईनं माध्यमांसमोर फोडलेला टाहो हा हृदय पिळवटून टाकणारा होता. दरम्यान पोलीस या घटनेचा शोध घेतच आहेत. महाराष्ट्रात सातत्याने अशी प्रकरणं समोर येत असल्यानं कायद्याने सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर होत असल्याचा दिसतोय. आकाश अंकुश खुर्द हा पिलीव येथे आपली विधवा आई, पत्नी आणि 7 महिन्याचा मुलगा यांच्यासह राहतो. मंगळवारी त्याला एक फोन आला आणि तो घराबाहेर पडला. मात्र पहाटे त्याची निर्घृणपणे हत्या करून त्याचा मृतदेह जंगलामध्ये टाकण्यात आला होता. मृतदेहाशेजारीच त्याची दुचाकी खाली पडलेल्या अवस्थेत होती. त्याच्या नग्न मृतदेहाशेजारी पडलेल्या त्याच्या कपड्यातून त्याचा मोबाईल गायब होता. सकाळच्या वेळी जेव्हा ग्रामस्थांना ही घटना कळली तेव्हा त्यांना धक्काच बसला. आपल्या मुलाची हत्या झाल्याची माहिती सकाळी पीडित कुटुंबाला कळल्यावर घरात एकच आक्रोश सुरू झाला. आकाशचा मृतदेह इतक्या भयान अवस्थेत सापडल्यानं कुटुंबियांना मोठा धक्काच बसला. यानंतर पोलिसांनी आकाशचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवलेला असून अहवालानंतर तपासाला गती येऊ शकेल. विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकरणावर पोलिसांनी काहीही प्रतिक्रिया देणं टाळलंय. ते का टाळलं हे आता पुढे स्पष्ट होईलच. आकाशला रात्री कुणाचा फोन आला होता या गोष्टी पोलीस तपासात उघड होतीलच. त्यानंतर हत्येचा छडा लागेल अशी शक्यता आहे. आकाशच्या हत्येमुळे केवळ 7 महिन्याचा मुलगा, विधवा पत्नी आणि विधवा आई यांच्या दुःखाला पारावार राहिला नाही. घरातून गेलेल्या माझ्या मुलाचा थेट मृतदेहच घरात आला. माझ्या लेकास मारहाण करणाऱ्यांना तसंच हाल करून शिक्षा द्या अशी मागणी आकाशच्या आईनं माध्यमांसमोर केली. दरम्यान या क्रूर हत्येमागे नेमकं कोण आहे हे शोधणं पोलिसांसाठी आव्हानात्मक असणार आहे. बीड, परभणी इथल्या घटना ताज्या असताना आता सोलापुरातल्या या घटनेनं पोलिसांना आव्हान दिले. महाराष्ट्राला नेमकं काय झालंय कुणास ठाऊक. महाराष्ट्र इतका कुक्रूर का झालाय कळत नाही. या घटना मन सुन्न करून टाकतात. धन्यवाद.